नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आज नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली। विशेष म्हणजे पहिल्यांदाच आरसीबी संघाच्या नेतृत्वाची धुरा एका युवा खेळाडूच्या खांद्यावर सोपवण्यात आली। तो युवा खेळाडू दुसरा कोणी नसून रजत पाटीदार आहे। गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा हाफ डू प्लेसिस आरबीसीचे नेतृत्व करताना दिसला होता, परंतु संघाने त्याला आयपीएल 2025 साठी कायम ठेवले नाही। आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते 17व्या हंगामापर्यंत संघात अनेक मॅच विनर्स आणि स्टार खेळाडू असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही। आरसीबी संघ आतापर्यंत फक्त 3 वेळा अंतिम फेरीत पोहोचलाय, ज्यामध्ये त्यांना सर्व वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे। यामुळे संघाच्या नेतृत्वातही बदल दिसून आले आहे। 2025 च्या आयपीएल हंगामात आरसीबी संघाचे नेतृत्व करणाऱ्या रजत पाटीदारच्या विक्रमावर नजर टाकली तर आतापर्यंत आयपीएल मध्ये 27 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 24 डावांमध्ये फलंदाजी करताना 34.74 च्या सरासरीने एकूण 799 धावा केल्या आहेत। या काळात त्याच्या बॅटमधून 7 अर्धशतके आणि 1 शतक झळकले आहे। तर आता आयपीएल 2025 साठी आरसीबीचा संपूर्ण संघ नेमका कसा असेल हे आपण पाहूयात। विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या, रजत पाटीदार कर्णधार, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोस हेजलवूड, रसिकदार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड, सुयश शर्मा। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।